महाराष्ट्रात मराठी पाट्या लावण्याची सक्ती आहे, पण पालघरमध्ये गुजराती हॉटेल व्यावसायिकांना मराठीचं वावडं आहे का असा प्रश्न पडावा इतक्या गुजराती पाट्या या भागात दिसतात। पुढारी न्यूजने ही बातमी समोर आणली, महाराष्ट्रासमोर मांडली आणि मनसेने मराठी द्वेष्ट्या हॉटेल चालकांचा माज पाट्यांसकट खाली उतरवलाय। कसा आपण बघूया हा रिपोर्ट। पालघरमध्ये मराठीचं वावडं, हॉटेलांवर गुजराती पाट्या। मराठी द्वेष्ट्यांचा माज पाट्यांसकट उतरवला। पुढारीची बातमी, मनसेचा दणदणीत इम्पॅक्ट। अहमदाबाद महामार्गावरील हॉटेल चालक हे अनभिज्ञ असल्याचं दिसतं। पुढारीने ही बातमी दाखवल्यानंतर मनसेनं या पाट्या उतरवल्यात। ठिकाण मुंबई अहमदाबाद महामार्ग। इथे आपला महाराष्ट्र, आपणा महाराष्ट्र करण्याचा घाट काही गुजराती हॉटेलवाल्यांनी घातला। हॉटेलवरच्या पाट्यांमधून त्यांचं गुजराती प्रेम आणि मराठी द्वेष एकाच वेळी झळकत होतं। गुजरात सीमेवरच्या आछाड ते मुंबई सीमेवरच्या दहिसर पर्यंत अगदी सर्रासपणे हा प्रकार दिसून येतो। पुढारी न्यूजच्या कॅमेऱ्यानं या मराठी द्वेष्ट्यांचा हा माज आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि मराठीची ही गळचेपी महाराष्ट्राच्या समोर आणली। महाराष्ट्रात मराठी पाट्यांची सक्ती असताना देखील आता काही व्यावसायिकांकडून गुजराती पाट्या कायम ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पालघरच्या या आंबोली येथील हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय। तर हा हे जे हॉटेल आहे, या हॉटेलवर आजही गुजराती पाट्या जे आहेत ते कायम आपल्याला पाहायला मिळतात। कुठेच मराठी पाटी जी आहे ती या ठिकाणी दिसत नाहीये। पुढारीची ही बातमी बघून मनसे कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि मग मराठी द्वेष आणि गुजराती प्रेम हे सगळं या निषेधाच्या काळ्या कपड्यानं झाकून टाकलं। पुढारीच्या बातमीचं इम्पॅक्ट सांगणारं हे चित्र आम्ही अभिमानानं महाराष्ट्राला दाखवलं। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काही हॉटेल चालकांकडून गुजराती पाट्या ज्या आहेत त्या सर्रासपणे लावल्याची बातमी पुढारी चॅनलने दाखवल्यानंतर आता थेट ज्या हॉटेल चालकांकडून याच गुजराती पाट्यांवर जे आहे ते काळा कपडा जो आहे तो बांधण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत बघितलं तर तासाभरापूर्वी पुढारी चॅनलने ही बातमी दाखवल्यानंतर आता हॉटेल काठियावाडी या हॉटेल चालकाकडून थेट या गुजराती पाटीवर जे आहे ते काळा कपडा जो आहे तो बांधण्यात आलेला आहे। पुढारी न्यूजनं दाखवलेली बातमी बघून मनसैनिक ऍक्शन मध्ये आल्याचं मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं। खरं तर राज्यात दुकानं आणि आस्थापनांवरची पाटी ही मराठी भाषेत देवनागरी लिपीत असणं बंधनकारक आहे। या नियमांचं पालन झालं नाही तर आधी नोटीस आणि त्यानंतर कारवाईची तरतूद आहे। पण हे गुजराती प्रेमी आणि मराठी द्रोही हॉटेलवाले यापासून अनभिज्ञ आहेत की सब चालसे असं म्हणत ते मराठीचा अनादर करतायत। याच्या मुळाशी जावं लागेल आणि जिथे माय मराठीचा अपमान तिथे महाराष्ट्र बसणार नाही गपगुमान, हे मराठी द्वेष्ट्यांना ठासून सांगावंच लागेल। पालघरहून जितेंद्र पाटील सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।